मकर राशी अशी एक घटना घडणार जी आयुष्यभरासाठी लक्षात राहणार। मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरु माऊली या चॅनलमध्ये। मकर राशीचा जीवनप्रवास हा नेहमीच शिस्तबद्ध, संघर्षशील आणि स्थैर्यपूर्ण राहिला आहे। मकर जातक हे पृथ्वी तत्वाचे प्रतिनिधित्व करतात आणि त्यांचे जीवन हे कष्ट, धैर्य, जबाबदारी आणि आत्मनियंत्रणाच्या अधिष्ठानावर आधारित असते। पण 2025 मध्ये एका अशा आध्यात्मिक घटनेचा उदय होणार आहे, जी मकर राशीच्या जातकांसाठी केवळ एक प्रसंग न राहता संपूर्ण आयुष्याच्या दिशेला बदलून टाकणारी घटना ठरणार आहे। ही घटना इतकी गूढ, रहस्यमय आणि ब्रह्मांडाच्या दैवी नियोजनाचा भाग आहे की मकर राशीचा हा टप्पा त्यांच्या आत्म्याच्या उत्क्रांतीचा महत्त्वाचा भाग बनेल। 1. ब्रह्मदेवाची अदृश्य योजना। ग्रह आणि नक्षत्रांची चाल ही काही योगायोगाने घडणारी घटना नसून ती ब्रह्मदेवाच्या अत्यंत सुसूत्र नियोजनाचा भाग असते। 2025 मध्ये मकर राशीवर एक अद्वितीय ग्रहयोग निर्माण होणार आहे, जेथे शनी, स्वामी ग्रह, गुरु, ब्रह्मज्ञानाचा प्रदाता आणि चंद्र, मन एक विशेष त्रिकोणस्थ योगात येतील। या योगामुळे मकर राशीतील व्यक्तींमध्ये एक जबरदस्त अंतर्मुखता, आत्मपरीक्षणाची गरज आणि आध्यात्मिक जागृती होणार आहे। ब्रह्मदेव या गोष्टी सहजतेने घडवत नाही। एखाद्या विशिष्ट कर्माचे फळ देण्यासाठी, आत्म्याला पुढच्या टप्प्यावर नेण्यासाठी आणि आयुष्याच्या आधीच ठरवलेल्या नियतीच्या दिशेने वळवण्यासाठी हे योग जन्माला येतात। या वर्षी मकर राशीतील अनेकांना आपल्याच आयुष्यात एखादी अशी गोष्ट घडताना दिसेल जी आधी स्वप्नातही आली नसेल पण जी त्यांच्या आत्म्याला स्पर्शून जाईल। 2. मन, शरीर आणि आत्मा यांचे संपूर्ण संधान। ही घटना केवळ बाह्य पातळीवरची घटना नसून एक अंदरुनी क्रांती घडवणारी आहे। मकर राशीच्या जातकांमध्ये एका प्रकारची सात्विक बेचैनी निर्माण होईल, जणू काहीतरी मोठं घडायचं आहे, एक ध्येय पूर्ण करायचं आहे, एक शोध घ्यायचा आहे। ही बेचैनी त्यांना सतत अंतर्मुख करेल। त्यांचं मन कर्म, जबाबदारी आणि कर्तव्यांच्या जंजाळातून बाहेर होऊन आत्मिक समाधानाच्या शोधात धावेल। ही बेचैनीच त्यांना ध्यान, साधना, मंत्र, जप, योग, प्राणायाम आणि एकांताचा मार्ग दाखवेल। त्यांच्या आयुष्यात एखादी अशी घटना घडेल, जसे एखाद्या संताची भेट, एखादं स्वप्न, एखादी जागा, एखादं पुस्तक किंवा एका क्षणात झालेला आत्मसाक्षात्काराचा अनुभव, ज्यामुळे त्यांचे डोळे उघडतील। 3. विचारही न केलेली घटना, दैवी संयोगाचा चमत्कार। या वर्षी एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत मकर राशीच्या जातकांसोबत एक अशी घटना घडू शकते, जसे एखाद्या अडचणीच्या क्षणी अचानकच योग्य माणूस भेटणे, गमावलेली संपत्ती अथवा नाते पुन्हा मिळवणे, एखाद्या आध्यात्मिक गुरूंची भेट होणे, अगदी मृत्यूच्या सीमारेषेवरून परत येणे, आयुष्यभर समजत असलेली नकारात्मक गोष्ट एका चमत्कारिक सत्यामध्ये रूपांतरित होणे। ही घटना एखाद्या शारीरिक स्वरूपातही असू शकते, जसे गंभीर आजारातून बरे होणे, पण ती घटना केवळ शरीरापुरती मर्यादित नसते, ती आत्म्याला जागवणारी असते। 4. कर्म आणि मोक्ष यामधील मधला टप्पा। मकर राशीचा जन्म हाच कर्मासाठी झाला आहे, पण या घटनेमुळे त्यांच्या जीवनात कर्म आणि मोक्ष यामधील पूल तयार होईल। ज्यांना वाटतं की त्यांनी खूप मेहनत केली पण समाधान नाही, ज्यांना वाटतं की आयुष्य अडकले, त्यांना या घटनेनंतर एक नवीन दिशा मिळेल। त्यांचं जीवन म्हणजे केवळ जगण्यासाठी नाही तर ब्रह्मसाक्षात्कारासाठी आहे याची जाणीव होईल। कर्माच्या चक्रामधून मोक्षाकडे वाटचाल करणारा हा टप्पा त्यांच्या आत्मिक इतिहासातील एक अमूल्य क्षण असेल। या घटनेमुळे त्यांचे अनेक कर्मबंधन छाटले जातील, अनेक जुने ऋण मिटतील आणि नवीन आध्यात्मिक कर्जाची सुरुवात होईल, जी आत्म्याच्या प्रगतीसाठी आवश्यक आहे। 5. आध्यात्मिक पाठवलेली ओळख। ही घटना इतकी गूढ आणि अंतर्बाह्य परिणाम करणारी असेल की मकर राशीचा जातक कायमचा बदलून जाईल। त्यांनी कधीच विचार न केलेल्या गोष्टींबाबत त्यांची दृष्टी उघडेल। मी कोण आहे या प्रश्नावर त्यांना उत्तर सापडेल। त्यांना त्यांच्या आत्म्याच्या पूर्वजन्मीच्या काही आठवणी वा संकेत मिळतील। त्यांना भूतकाळातील चुकीचे निर्णय आता समजून येतील आणि त्यातून ते मुक्त होतील। ही अंतर्दृष्टी त्यांना स्वतःसाठीच नव्हे तर इतरांसाठीही मार्गदर्शक बनवेल। त्यांच्या सभोवताली असलेले लोक देखील त्यांच्या बदलाची जाणीव करतील। त्यांच्या शब्दांमध्ये शांती, त्यांच्या डोळ्यांत स्थैर्य आणि त्यांच्या उपस्थितीत एक शांत ऊर्जेचं वातावरण निर्माण होईल। 6. भविष्याची नवी वाट। या घटनेनंतर मकर राशीचा जातक पूर्वीचा उरणार नाही। आता तो नवीन मिशनसाठी सज्ज होतो, समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी।
दुसऱ्यांच्या वेदना समजून घेऊन त्यांना बळ देण्यासाठी, स्वतःच्या आध्यात्मिक प्रवासात दुसऱ्यांनाही सहभागी करून घेण्यासाठी ब्रह्मदेवाने दिलेली ही संधी म्हणजे त्यांच्या आत्म्याच्या सगळ्या जन्मजन्मांतील तपस्येचं फळ आहे. आता त्यांच्या जीवनातला हा टप्पा सेवा, साधना आणि समर्पण या त्रिसूत्रीवर आधारित असेल. 7. हे का घडले? हा प्रश्न उरतोच. हे सर्व का घडले? उत्तर एकच. आत्मा तयार होता, ब्रह्मदेवाच्या योजनेचा क्षण आला होता आणि मकर राशीच्या जातकाने त्याची पात्रता कमावली होती. आता आयुष्यभर लक्षात राहणारी ती घटना म्हणजे जिथे सर्व संपलं असं वाटत होतं, तिथे ब्रह्मांडाने एक नवीन सुरुवात दिली. ही केवळ चमत्कार नव्हती, ही होती एक ब्रह्ममुहूर्तातील नवजीवनाची भेट, ज्याचं स्मरण प्रत्येक ध्यानात, प्रत्येक श्वासात आणि प्रत्येक संकल्पात कायम राहील. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.